श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कथासरिता या तुमच्याच लाडक्या यूट्यूब चॅनेलमध्ये. श्रावण महिना हा सुरू झालेला आहे. शिवतत्वाचं पूजन करताना आपण वनस्पती वेगवेगळ्या प्रकारच्या वापरत असतो. यासोबतच आपण भगवान शंकराला आशीर्वाद मिळवण्यासाठी शिवामूठ वाहिल्यानं सर्व दोष दूर होऊन आपल्याला आरोग्य लाभते, कर्जमुक्ती होते आणि शांती आणि समृद्धी मिळते. या वर्षीच्या श्रावणामध्ये पहिला सोमवार हा 28 जुलैला आला आहे, ज्या दिवशी आपण तांदळाची शिवामूठ वाहणार आहोत. दुसऱ्या सोमवारी म्हणजे 4 ऑगस्टला आपण तीळ, 11 ऑगस्टला आपण मूग आणि चौथा सोमवार म्हणजे 18 ऑगस्टला आपण जव हे शिवामूठ ह्या वर्षी आलेले आहेत. आता ह्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण श्रावणाची ज्या गोष्टीसाठी वाट पाहत असतो ते म्हणजे भगवान महादेवांना केला जाणारा अभिषेक. प्रत्येक वेळी आपल्याला ब्राह्मणांना बोलवायचं शक्य नसतं किंवा आपली कदाचित तेवढी परिस्थिती देखील नसते, पण अशा वेळी आपल्याला भोलेनाथाला प्रसन्न करायचा असेल तर अभिषेक कशा पद्धतीने करायचा यासाठी आजचा हा व्हिडिओ खास मी बनवला आहे. त्यामुळे व्हिडिओला न चुकता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर पहिल्या सोमवारी अभिषेक करायचा असेल तो कशा पद्धतीने करायचा ते जाणून घ्या. त्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करून ठेवा. भगवान भोलेनाथांची वेगवेगळ्या पद्धतीने विशेष पूजा केली जाते. यासोबतच शंकर आणि देवी पार्वती यांची पूजा ही सोबतच केली जाते. श्रावणामध्ये सण उत्सव आणि विविध व्रतवैकल्यांची नुसती रेलचेल पाहायला मिळत असते. श्रावणी सोमवारी आपल्याला पहाटे लवकर उठून स्नान करायचं आहे. स्नान केल्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे आणि स्वच्छ वस्त्र देखील परिधान करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला देवघरामध्ये असलेलं शिवलिंग हे उत्तर दिशेला स्थापित करायचं आहे. आता या शिवलिंगाला तुम्हाला गंगाजलाचा अभिषेक करायचा आहे. त्यानंतर तुम्ही दूध, दही आणि तुपानं महादेवाच्या शिवलिंगाचा अभिषेक घाला. हे सर्व करत असताना तुम्हाला अभिषेक करताना मंत्राचा जप देखील करायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला गंगाजलानं शिवलिंगाचा अभिषेक करायचा आहे. आता शिवलिंगाच्या पिंडीवरती महादेवांचे आवडीचे भस्म लावा. पांढरी फुलं आणि बेल व पत्र वाहा. तुमच्याकडे रुद्राक्ष असेल तर तुम्ही रुद्राक्षाची माळ देखील शिवलिंगावरती ठेवू शकता. यानंतर तुम्हाला दिवा लावून महादेवाची आरती करायची आहे. तुम्हाला जर शक्यच झालं तर तुम्ही या दिवशी शिवलीलामृत स्तोत्राचं पठण देखील करू शकता आणि सर्वात शेवटी तुम्हाला महादेवांना दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. या सर्व गोष्टी करत असताना तुम्हाला कोणता जप करायचा आहे किंवा कोणता मंत्र उच्चारायचा आहे ते तुम्हाला मी सांगते. त्यामध्ये सर्वात अगोदर तुम्ही हे सर्व करत असताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता किंवा त्यासोबतच तुम्ही ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम पूर्वारुकमिव वंदनाम मृत्योन्मुक्षीयमामृताम हा रुद्राभिषेक मंत्र उच्चारायचा आहे. ह्या दोन्ही मंत्रांपैकी जो तुम्हाला शक्य वाटेल तो मंत्र तुम्ही उच्चारू शकता. पण लक्षात ठेवा, हे सर्व करत असताना तुमचं तन, मन आणि धन ते महादेवांना समर्पित झालेलं असावं. कोणतीही गोष्ट करत असताना तुम्हाला सर्वात अगोदर त्या देवतेवरती विश्वास असणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्याशिवाय त्या गोष्टींचा प्रभाव आपल्याला जाणवत नाही. श्रावणी सोमवारी तुम्ही जेव्हा रुद्राभिषेक करता त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला करायचं असणारं दान. या दिवशी तुम्हाला गरिबांना अन्नदान, वस्त्रदान म्हणजे तुमच्या आवश्यकतेनुसार किंवा तुमच्या शक्यतेनुसार तुम्हाला हे दान करायचं आहे. यासोबतच तुम्ही पैशाच्या रूपात देखील दान करू शकता. हे दान केलं तर तुम्हाला भगवान शंकराची कृपा राहते आणि आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होण्यास देखील मदत होत असते. आता हा अभिषेक करताना तुमची रास कोणती आहे त्यावरती देखील तुम्ही कशा पद्धतीने अभिषेक करायचा आहे ते ठरतं. जर तुमची मेष रास असेल तर तुम्ही गंगाजलामध्ये मध आणि सुगंध मिसळून भगवान शिवाला अभिषेक करायचा आहे. वृषभ रास असेल तर तुम्हाला श्रावणी सोमवारी महादेवाला कच्च्या दुधाचा अभिषेक करायचा आहे. मिथुन राशीच्या लोकांनी गंगाजलामध्ये बेलपत्र मिसळून शिवाला अभिषेक करा. कर्क राशीच्या लोकांना श्रावणी सोमवारी शिवाला दूध दह्याचा अभिषेक करायचा आहे. सिंह राशीच्या लोकांनी गंगाजलामध्ये गूळ मिसळून देवदेवतांचा म्हणजेच देवांचे देव महादेव यांचा अभिषेक करायचा आहे. कन्या राशीच्या लोकांनी गंगेच्या पाण्यामध्ये भांगाची पाने मिसळून भगवान शिवाला वाहायची आहे. तर तुळ राशीच्या लोकांना श्रावण महिन्याच्या सोमवारी शुद्ध तुपाचा अभिषेक करायचा आहे. वृश्चिक राशीच्या लोकांना गंगाजलामध्ये मध मिसळून अभिषेक करायचा आहे. पुढची रास आहे ती म्हणजे धनु. या लोकांनी गाईच्या दुधानं महादेवाला अभिषेक करायचा आहे. मकर राशीच्या लोकांना गंगाजलामध्ये अपराजिता फूल मिसळून भगवान शिवाला वाहायचं आहे.
तर कुंभ राशीच्या लोकांना भगवान शिवाला काळं तीळ मिसळून गंगाजलानं अभिषेक करायचा आहे. मीन राशीच्या लोकांना गंगाजलामध्ये दुर्वा मिसळून शिवाला वाहायच्या आहेत, म्हणजेच त्यांचा अभिषेक करायचा आहे. तर ही होती पहिल्या सोमवारी राशीनुसार महादेवांचा अभिषेक करतानाची संपूर्ण माहिती. संकटमुक्त होण्यासाठी, भगवान शिवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि आपल्यावरती त्यांची कृपा कायमची ठेवण्यासाठी आपल्याला हा अभिषेक करणं गरजेचंच आहे. त्यामुळे चूक न करता ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत हा अभिषेक तुम्ही व्यवस्थित पार पाडा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तुम्हाला सर्वांना श्रावणी सोमवारच्या खूप शुभेच्छा.